एफटीआयआयचे विद्यार्थी की गुंड? एफटीआयआयचे विद्यार्थी संस्थेच्या आवारात दारू पितात, विद्यार्थी शिक्षकांना मारहाण करतात, धमक्या देतात, दारू पिऊन संस्थेच्या साहित्याची तोडफोड करतात. गेले 3 महिने आंदोलन करून एफटीआयआयसह केंद्र सरकारला वेठीला धरू पाहणाऱ्या एफटीआयआय विद्यार्थ्यांचं हे कर्तृत्व, त्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड माहिती अधिकारात पुढे आलंय. सिनेमॅटोग्राफी विभागाचे प्रमुख के जगदीश्वरन यांची ही तक्रार पहा. जगदीश्वरन यांना एका विद्यार्थ्यानं मारहाण केली, जखमी केलं, शिवीगाळ केली. एवढंच नाही तर पेंटचा बॉक्स फेकून मारला. सुदैवानं त्यांना तो लागला नाही. ही घटना घडली 10 फेब्रुवारी 2015 या दिवशी. प्राध्यापक संदीप चटर्जी यांच्या अंगावर एका विद्यार्थ्यानं भरगाव कार घालण्याचा प्रयत्न केला. जुना राग मनात ठेवून विद्यार्थ्यानं हे कृत्य केलं अशी तक्रार चटर्जी यांनी संस्थेच्या संचालकांकडे केली. शिक्षक प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आपापसातही हाणामाऱ्या, भांडणं होत आहेत. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत. काही विद्यार्थी, काही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2 विद्यार्थी हे दारू पिऊन तिथल्या स्विमिंगमधले भर दुपारी पडून मेल्याचीही नोंद याच्यामध्ये, त्याच्या संदर्भातले सगळे पुरावे आहेत. असे हे अत्यंत गंभीर प्रकार आतमध्ये चालतात आणि फक्त भांडणं मारामारी. दुसरी गोष्ट की एक 5 लाखाचा कॅमेरा चोरीला गेला. विद्यार्थ्यांच्या दारू पार्ट्या आणि त्यांचा गोंधळ हा तर इथला नित्य प्रकार. संस्थेच्या आवारात, टेरेसवर, स्विमिंग पूलवर दारू पार्ट्या सुरू असतात. रात्री, मध्यरात्री, पहाटे, अगदी भर दुपारीही. 28 एप्रिल 2014च्या रिपोर्टमध्ये हा उल्लेख आहे. या पार्ट्यांविरुद्ध परिसरातल्या रहिवाशांच्याही तक्रारी आहेत. दारूच्या नशेत या विद्यार्थ्यांनी तोडफोडही केली आहे. या सर्व प्रकारावर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय? तर आम्ही चुकलो असू तर कारवाई करा. एवढंच नाही तर या कलाकारांना सरळ करायला जाल तर ते अधिक वाकडे होतील, असा धमकीबाजा इशाराच हे विद्यार्थी देत आहेत. कलाकारांना सरळ करायला जाल ना तर ते अजून वाकडे होतील. तर उगाचच येऊन तुम्ही असं एक काहीतरी शिस्तबद्ध काहीतरी आम्ही करू असं करणार असाल तर ते कसं वर्क होईल? त्याच्याऐवजी मला असं वाटतं जर अकॅडमिक्समध्ये पूर्ण इंटरेस्ट निर्माण केला विद्यार्थ्यांचा. या संस्थेत चोरीचेही प्रकार घडले आहेत. एफटीआयआयमधून 5 लाखांचा कॅमेरा हरवला. पोलीस तपासाला आल्यावर त्यांना संस्थेच्या आवारात तपासासाठी प्रवेशच दिला गेला नाही. अखेर पोलिसांनी तपास बंद केला. दारू पिऊन स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानं एका विद्यार्थ्याचा 2012 मध्ये बुडून मृत्यू झालाय. अर्थात या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेतच. आर्थिक गैरव्यवहार असेल किंवा दारू पार्ट्या, प्राध्यापकांना मारहाण, चोरी, तोडफोड आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू, हे सर्व गैरप्रकार या विद्यार्थ्यांचा विरोध नसलेली व्यक्ती एफटीआयच्या अध्यक्षपदी असताना घडलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचे हे उद्योग या पुढील काळातही असेच विनातक्रार सुरू राहावेत, यासाठीच या विद्यार्थ्यांना आपल्या मर्जीतील अध्यक्ष हवा आहे का, अशी शंका हे सर्व गैरप्रकार पाहिल्यानंतर उपस्थित होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.